ही पहा बंटीची कमवलेली संपत्ती. साईट काढून एक नंबर बारी करतो. स्वतः जीव एकटा करतो, पण पुढची बैल जर अडथळा आला तर त्याचा पळण्याचा मार्ग पळता पळता चेंज करून दुसऱ्या बाजूने गाडी पुढे घेऊन जातो. तर बडवणे, चाप लावणे हा प्रकार घाटात चालतो. तर बंटी सारखा एवढा चांगला रुबाबदार बैल का चाप का बडवायचा ते सांगा, का बडवलं जातं? तर आपण म्हणतो की बा तरुण बैलगाड्यात आले की भविष्य होऊ शकत नाही, त्यांच्याकडून काय होऊ शकत नाही. पण जी बैलगाड्यात जी चिकाटी तयार होईल ती आपण घरी बसून किंवा शिक्षण शिकून शिक्षणाचं ज्ञान येईल. पण चिकाटी माझ्या जन्मदाते मला, म्हणजे मी माझं उदाहरण देतो नाही, प्रत्येक माणसाला वेगवेगळं कारण असतं. बरोबर. तर ही चिकाटी बैलगाड्यात माणसाला जन्मजात जरी नसेल तर बैलगाड्यात शिकायला भेटते. वा. हार प्रत्येक माणसाला ओढ असती जिंकायची, माणूस आहे. पण हार खपून घेणं हा एक असा मुद्दा होईल की आज जर तुम्ही हार खपून नाही घेत तर तुम्ही मैदान सोडताय असं होतं. आज हार झाली तर उद्या जीत आहे. उद्याच्या जीतसाठी किती ताकद लावतोय आपण आणि किती आजच्या जिंकण्यापेक्षा उद्या आपण किती ताकदीने जिंकतोय ह्याच्यात खरं महत्व मला वाटतं. कारण लग्न झालं तर लग्नाला कसं कोण गाडी देतं, 4 व्हीलर देतं, अजून काय काय वस्तू देतं. पण तुमच्या लग्नात बैल दिली ही काय प्रकार आहे? बैलगाड्याने संयमाने आपल्याला जे अचिव्हमेंट पाहिजे ते काय इथे शिकवलं. प्रत्येक गोष्टीत आपण की कसं मला हे पाहिजे म्हणून उठलोय, मला तेच करायचंय आणि तेच होणार आहे असं नाही. बैलगाड्यात उठले आणि बैल चालू झाला पळायला असं मी तरी पाहिलं नाही पळायला. ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी संयम ठेवला, ज्यांनी त्यात जीव वाचला त्याचा बैलगाडा चांगला पळतो. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. फुलगाव गावचा मी बाळासाहेब गणपत साकोरे यांना नाव गाडा पळतो. बाकीची टीम ह्या टीम असती संकेत साकोरे आणि चंद्रकांत साकोरे ही बैलदार असतात. बंट्या हे 40-45 गाड्या कामाला ठार ट्रॅक्टर. किती वर्षापासून बैलगाडाच्या नादात आहे तुम्ही? आम्ही मग आता 35 वर्ष झाली गाड्याच्या नादात. बर. आता मित्रांनो, एवढ्या वर्षात बंटी बैल त्यांना एक चांगला बैल भेटलेला आहे. त्यानं खूप पारितोषिक घेतलेत. कुठली पारितोषिक घेतलेत ती बघूया. नमस्कार, मी किरण संपत साकोरे. आज आपण बंटीविषयी माहिती संदर्भात ही बक्षिसं जी मिळाल्यात त्या बक्षिसांविषयी मी माहिती सांगणार आहे. आपल्याला प्रथमतः ठार गाडीनंतर 2 ट्रॅक्टर, 40-45 2 व्हीलर, गदा, काठाच्या राजाचे चषक अशा सर्व बक्षिसं बंटी शेटच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भेटलेली. बंटी शेटनी 52 घाट केले, त्याच्यामध्ये 51 घाटामध्ये आम्हाला यश आलं, 1 घाटामध्ये अपयश आलं. त्यामुळं बंटी शेट आजारी होता, त्यामुळं आम्हाला अपयश आलं. आणि ज्यांनी जे शर्यतीत भाग घेतला, आम्ही सिरियल फायनल सुद्धा प्रथम क्रमांकामध्ये मिळवल्यामुळे ही सर्व बक्षिसं आम्हाला बंटी शेटच्या नावाने मिळाली. शिवाय बंटी शेटला आदर्श जोकाटे म्हणून सुद्धा पारितोषिक आम्हाला मिळालेलं आहे. आणि पुढील माहिती आमचे पुतणे महेश साकोरे देतील. बर. त्याच्या अगोदर मला सांगा किती गाड्या जिंकल्यात? 40 ते 45 गाड्या जिंकलेल्या आहेत. 2 व्हीलर. बापरे. आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 गदा आहे. ठार कुठे जिंकलेले? ठार ही गाडी खेड तालुक्यामध्ये चरवली गावामध्ये रामदास ठाकूर यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतली होती. ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली होती, त्याच्यामध्ये ठार गाडीचा आम्हाला प्रथम पारितोषिक म्हणून ठार गाडी भेटली. मित्रांनो, बंटीनं बघा भरपूर सारी बक्षिस इथं बघतात, लई लूट त्यांना करून दिलेलं आहे. अगदी 2 व्हीलर असेल, ट्रॅक्टर असेल आणि अगदी ठार गाडी असेल. आता जसं सांगितलं महेशजींकडं आपण जाऊया आणि बंटीविषयी सगळी माहिती पाहूया. ही पहा बंटीची कमवलेली संपत्ती. मी महेश साकोरे. बंटी शेटबद्दल सांगायचं झालं तर बंटी शेट एकदम शांत प्रेमळ स्वभावाचा बैल आहे. त्याच्याकडून शिकायचं म्हणलं तर त्यांनी आजपर्यंत कोणाला काय त्रास दिला नाही किंवा घरी कोणाला मारणं हा त्याच्या कधी मनात पण आलं नाही. आणि माणसांबरोबर मिळतं जुळतं करून घेणं किंवा बैलांबरोबर मिळतं जुळतं करून घेणं हे त्याच्याकडून आम्ही भरपूर शिकलो आहे. तर त्याच्याबद्दल आणखी भरपूर माहिती आपण एकदा बसून
चर्चा करूयात. मित्रांनो, घाटात अनेक बैल पळतात. घाटातल्या बैलगाड्यांची परंपरा वेगळी आहे. त्या परंपरेतला एक प्रसिद्ध बैल बंटी शेठ, बंटी नाव आहे बैलाचं. तर आलोय बंटीच्या दावणीला. तर माझ्यासोबत आहेत बंटीचे मालक. पहिल्यांदा नाव सांगा तुम्ही. महेश बाळासाहेब साकोरे. बरं, तुम्हाला नाद कधीपासून आहे? आम्हाला नाद म्हणजे आता आम्ही 31-4ला होतो, त्यावेळेस आम्हाला टेम्पोवर पण चढता येत नव्हतं. बरं. त्यावेळी आमचे आजोबा आम्हाला घाटात घेऊन जायचे आणि टेम्पो घाटाच्या जवळ बैल दिसतील अशा ठिकाणी लावून आम्हाला वर हुड्यावर बसून शर्यती पाहायला लावायचे. बरं, तेव्हापासून जी ओढ लागली किंवा काय, नंतर आम्ही 9वी-10वीला शाळेत असल्यापासून शाळा करून हा नाद करतो. तुमचा गाडा तुमच्या वडिलांच्या नावावर पळतो? हो, वडिलांच्या नावावर. बरं बरं. आता ज्या बैलाची चर्चा घाटात प्रामुख्याने असते त्या बैलाला आपण त्याच्याविषयी माहिती घेऊया. बंटी, तर कुठनं बैल आणला आहे, काय विषय आहे बैलाचा? बैल आम्ही खेडमध्ये सातकर म्हणून आहेत, त्यांच्याकडून घेतला होता. तर त्यांनी बारामती तालुक्यात जळगाव गाव आहे, तिथून छोटं एक 2 महिन्याचं वासरू विकत आणलं होतं. बरं. आणि आम्ही घेताना 1 वर्षाचा होता तो. बरं. पण कमी वयात एकदम चांगल्या पद्धतीचा पळणारा होता. बरं, किती आहे? खरेदीची किंमत किती होती याची? आम्ही 6,51,000 रुपयाला घेतला होता. बंदीच्या काळात? बंदीच्या काळात. पण त्या काळात मोठी की किंमत. हो. त्या कारणास्तवच त्यांनी आपल्याला दिला की बंदीच्या काळात एवढी मागणी होत नव्हती आणि शर्यतीला तेवढी चालना नव्हती की अपेक्षा नव्हत्या सगळ्यांकडून. बर, ह्या हिशोबाने आता तो बैल आला तर मगाशी सांगितले ह्यानं खूप विक्रम केलेत घाटात. पण ज्यावेळेस घेतल्यानंतर कितव्या दिवसात ह्यानं घाट मारला? घेतल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी एक बाजा म्हणून बैल घेतला आणि आमच्याकडे पहिले 2 बैल पळत होते, तर आम्ही याला पुढं पळवत होतो. घेतल्यानंतर पहिल्यांदाच तो चालू झाला बैलांना पुढं पळायला. सगळं झालं. त्यानंतर थोडा त्याला तब्येत जास्त झाली, आमच्याकडून ताकद जास्त आली, तर शरीर सुस्ती आली. त्यानंतर तो पळायला कमी झाला. कमी झाल्यानंतर आम्ही त्याला मागं पळवायला घेतला. मागं पळवायला घेतल्यानंतर एक गाठ शिकण्यासाठी गेला, त्याला सराव काढण्यासाठी. दुसऱ्या घाटाला आम्ही चांगला बैल लावला, चांगल्या बैलाला तो पण चांगला पळाला. तिसऱ्या घाटाला 1 नंबरला बारी केली त्यांनी रांजणगावला. बर, तेव्हापासून तर आत्तापर्यंत त्याला जोकाटात शिकवण्यासाठी 2च घाट गेले आम्हाला, असं काही जास्त कालावधी गेला नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला नाराज केलं नाही. आणि ज्या दिवशी बाबा माणसांचं मन किंवा असं दिसतं तर तो सगळ्यांची समाधान करतोच. बर, समाधान करतो. पण या बैलाचं वैशिष्ट्य मला दिसलेलं अतिशय देखणा आणि एक प्युअर खिलार जातीचा बैल. हो, तशी बैल घाटात दिसत नाहीत. खिल्लार जातीची बैल घाटात दिसत नाही कारण का तर बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. बंदीच्या काळात वासरांना मागणी कमी होती किंवा त्याची आपण कसं म्हणतो की पैदास झाली नाही. पैदास झाली ती पण चांगल्या प्रतीची झाली नाही. चांगल्या प्रतीची न झाल्यामुळं शर्यतीसाठी पाळणारे बैल तेवढ्या कुवतीचे बैल तयार नाही झाले. त्यामुळे आता की प्युअर पांढऱ्या खिल्लार जातीचे बैल घाटात कमी दिसतात. पण पांढऱ्या खिल्लार जातीचा बैल जर घाटात पळायला लागला तर त्याचं की बाबा आम्हाला असं उदाहरण दिलं एका माणसाने की हा बैल आहे तुमचा, एवढे दिवस झालं पळतोय, त्याला तुम्ही चाप दिलाय, चाप दिल्यानंतर तो पळाला, ते तुमचं खरं 1 रुपयाचं नाणं खरं सिक्का झाला, असं उदाहरण दिलं पांढऱ्या खिल्लार जातीमुळे. बर, आता बंट्याचं करिअर मागाशी आपण डिस्कस केलं, पण मला सांगा ना ह्याची मोठी मैदानं कुठली? घाटावर येणं बारी मारलेली अशी मोठी मैदानं कुठली आहेत? मोठी मैदानं म्हणजे आकर्षक मैदानं पण केली त्यांनी आणि मोठी मैदानं किंवा सेमी फायनल करणं, फायनल करणं आणि पहिला फेरा करणं, अशी 3 फेऱ्याला पळून त्यांनी 4 मैदानं केली. आणि किंवा आमच्याकडून बैल आहे, 4 बैल झुपतो आपण, झुपणी होत नाही किंवा काय होत नाही, अशी एका घाटात चूक झाली तर त्या घाटात बारी 99% प्रत्येक जणाची होत नाही. तर त्याने पहिल्या पेठच्या घाटात एकट्याने पहिल्याच बारी केली ती, एकटा जाऊन मोकळा सुटून. आणि त्यानंतर बदालवाडी घाटात सेमी झाली आणि फायनलसाठी बैल झुपत असताना शेजारचा बैल मोकळा राहिला आणि हा एकटाच गेला, तर एकटा जाऊन पण त्यांनी 1 नंबर फायनल केली. वा, बर. आणि महाराष्ट्र केसरीसाठी की बाबा आठवणीतलं मैदान केलं. कुठलं? चरोलीतील चरोलीमध्ये महाराष्ट्र केसरी
रामदास शेठ ठाकूर यांनी महाराष्ट्र केसरी शर्यत घेतली होती त्या ठिकाणी त्यांनी 3 फेरे पळून 1 नंबर केली. त्याआधी एक देऊचा घाट केला होता. देऊच्या घाटात असं झालं की आम्ही 2 बैल चेंज केली होती त्याच्याबरोबर पाळणारी. 2 बैल चेंज केलेली असताना की घाटाचा राजा आणि 1 नंबर फायनलला करायचं की शेजारची 2 बैल जी चेंज केली ती त्याच्या प्रमाणात त्याला साथ न भेटली तरी एकट्याने त्याने आठवणीतला घाट केला आम्हाला देऊचा घाट. बरं, थार कुठल्या मैदानात भेटलेली याला? चरोली मैदानात. चरोली मैदानात. बरं, आता भरपूर पारितोषिकं मित्रांनो आपण बघितली की भरपूर बंटी शेटनं पारितोषिकं घेतलेत, पण त्याच्याबरोबर कोण कोण होतं, म्हणजे त्याचे साथीदार कोण कोण होते? साथीदार आता एक 15-20 बैल झाले साथीदार, पण आठवणीतला आम्ही शिकवायला पहिला आमचा घरचा बैल घातला होता बाजा म्हणून. त्याच्यावर त्यांनी 4 घाट 1 नंबर केले. त्यानंतर निलेश काळे यांचे 3 बैल झुपले, त्यांच्याबरोबर पण एकदम चांगलीच आवड झाली. त्यानंतर आंबेगाव तालुक्यातील कैलास गावडे म्हणून चांगल्या गाड्यावाले आहेत, त्यांचे बांट्या म्हणून बैल झुपला. दोन्ही बांट्या होते. त्याच्यावर पण आम्ही 4-5 घाट 1 नंबर राहिलो, सगळं झालं. त्यानंतर आम्ही संदीप भोक्षे यांचा बालमा झुपला, बालमावर पण 10-12 घाट 1 नंबर केली. आणि आता दरम्यानच्या झालेल्या शर्यतीत शिवनेर केसरीसाठी 3 फेरे पळून बंटी शेटणी आणि बालमानी 1 नंबर केली. बरं, बालमा म्हणजे हा बालमा बरोबर जादा पळाला, कुठल्या बैलाबरोबर जादा? हे जे बालमा बरोबर जास्त. बरं, म्हणजे हा बैल आणल्यानंतर नक्की कुठं पळतो, म्हणजे जोकाडात पळतो का कांड्याला पळतो, हा शोध कसा घेतला? कारण काय त्या शोधमध्येच बैल खूप असे मागं पडली जातात. मित्रांनो, जे व्हिडिओ बघतात त्यांना सांगतो, जोकाड म्हणजे जो पाठीमागं जो 2 बैल पळतात ते, आणि कांड म्हणजे पुढं पळतात ती. तर कशा पद्धतीने ह्याचा शोध घेतला की हिथं बैल चांगला पळेल आपला? त्याची शरीरयष्टी चांगली तयार झाली होती आणि कांड्यावर त्याला बैल पुरत नव्हता. त्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा त्याच्या कमी वयात आपण एवढ्या लवकर जोकाडात घ्यायचा का, पण कमी वयात त्याचं शरीर भरपूर मोठं होतं. त्या हिशोबाने आम्ही त्याला रेसल दिली की बाबा किती पळतोय काय पळतोय, पण त्यांनी आपल्या अपेक्षेपेक्षा चांगलं काम दाखवलं. त्यानंतर आम्ही त्याच्या कमी वयाच्या काळात पण त्याला जोकाडात पळावला. त्यांनी तिथून त्याची सगळी उणूक दाखवायला सुरुवात केली. आता महाराष्ट्रातले भरपूर जण बैलगाड्याचे व्हिडिओ बघतात, तर ठराविक घाटातील गोष्टी सांगा की म्हणजे घाटात एक गाडी साधारण किती फुटावं असते, म्हणजे कांड किती फुटावं असतं? पहिलं घाटात एक रेग्युलरमध्ये 70 फुटावर कांडा असतं आणि फायनलसाठी एक 10 फूट अट कमी केली जाते. पण का ते अट का कमी केली जाते? अट कमी का केली जाते तर की फायनलसाठी सगळं नामांकित बैल असतात. अट कमी केली की बाबा असं नाही की बाबा अट कमी केली तर शरीर बैल पळणार नाही काय नाही, पण अट कमी केली तर 4ही बैलांचा कस पानाला लागतो. फायनल होण्यासाठी एकटा बैल 2 बैल पळून चालत नाही, त्यासाठी सगळ्यांची एकजूट व्हायला लागते. आपण जेवताना जसं 5 बोटं एकत्र येतात तशी 5वी घोडी आणि 4 बैल, जर 2 बैल लांब असतील तर मागचे 2 पळाले तर घड्याळ लवकर जवळ येतं, पण पुढचे 2 जवळ असतील तर मागच्यांचा कस लागण्यासाठी पुढच्यांनी पण तेवढंच जीव काढून पळावं लागतं. त्यावेळेस 1 नंबर होती. बरं, फायनलसाठी कस पानावा लागावं म्हणून अट कमी केली जाते. बरं, आता घाटात बरेचसे काय आता लोकांना माहीत नसतं, म्हणजे सेकंद काटा वगैरे थोडं सांगाडा माहिती, म्हणजे नवीन बघतात त्यांना माहिती पडेल. सेकंद काटा वगैरे कुठून कसं धरलं जातं, काय गोष्टी असतात त्या? तर धावपट्टीवर आपण बैल झुपायला नेतो, आपण शर्यती पाहिलेल्या आहेत, तर धावपट्टीवर एक रेस तयार केलेली असती, आपण त्याला काय म्हणतो धावपट्टी म्हणतो थोडक्यात. तर नांगराचा तास टाकतो तसा खड्डा केलेला असतो, त्या खड्ड्यामध्ये बैलगाड्याचं चाक ठेवायचं आणि 2 बैल पुढे नेऊन 1 बैल झुपून 4था बैल झुपणीव करतो आपण, किंवा छकडीसारखं 2ही बैल झुपून आणायची, ताण उभी करायची, नंतर सुट्टी करायची. असं होत नाही बैलगाड्यात. 2 बैल झुपून पुढे नेली जातात, नंतर 2 बैल धावपट्टीवर आणून झुपली जातात आणि तिथूनच सोडली जातात. आणि जिथून बैल सुटतात रेषेवरून गाडा पुढे गेला की घड्याळ लागतं. घड्याळ लागल्यानंतर एक 400 फूट ते 450 फुटाच्या दरम्यान 420-430 फुटावर घाटाची धावपट्टी असते. अंतर प्रत्येक घाटाला वेगळं असतं, टप्प्यानुसार कमी जास्त असतं. तर वरती निशाण पडलं की घड्याळ बंद होतं. त्याला 4 बैलांची बैलगाडा शर्यत म्हणतो आपण. सेकंद काट्याला काही ठिकाणी दोरी असती, पहिली दोरी तुटल्यानंतर घड्याळ चालू होतं, दुसऱ्या दोरीला घड्याळ बंद होतं. छकडीला झेंडा पडल्यानंतर बैल सुटतात. तर 4 बैलांमध्ये बैल घाट पार करण्याच्या वेळी झेंडा पडतो. मित्रांनो, यांनी सर्व प्रकारच्या गाड्या सांगितल्या. महेशजी, आता बघतोय तरुणांचं प्रमाण बैलगाड्यात वाढतंय खूप. आता
तुम्ही बी तरुण आहात, कसं बघता बैलगाड्याकडे? कारण काय झाले, असं म्हटलं जायचं की हा खेळ म्हणजे आपण म्हणू टोपीवाल्यांचा, साध्या व्यक्तींचा, शेतकरी घरांचा, पण आता खूप खूप चांगल्या चांगल्या घरातली लोक येतात, स्पेशली तरुण. पहिल्यांदा तुम्ही काय करता ते सांगा. मी खान क्रशर व्यवसाय मी करतो. म्हणजे माझं शिक्षण पण मी MBA स्वतः. वा वा. आणि वडिलांचा व्यवसाय म्हशी होता घरी. म्हशी करून वडिलांनी खान क्रशर व्यवसाय चालू केला. त्यानंतर मी पण शिक्षण करून व्यवसाय चालू केला, त्यांच्याबरोबर व्यवसाय करतो. आणि तरुणांचं जर सांगायचं झालं तर तरुणांच्या दृष्टीने बैलगाडा क्षेत्र हे खूप चांगलं आहे. का म्हणसाल तुम्ही? का तर बैलगाडा क्षेत्रात सगळ्या प्रकारचे अनुभव येतात. वा. आपण जर मोकळे राहिलो, बैलगाडा क्षेत्राला वेळ खूप द्यावा लागतो. आणि वेळ देण्याचं कारण की अटीतटीचे चुरस आहे बैलगाड्यात. एक नंबर करणं म्हणजे की बाबा ताकद लावूनच करणं आहे. तर तरुणांना सगळ्या प्रकारचे अनुभव जर आले तर त्यांच्या पुढच्या आयुष्यात ती जी चिकाटी आहे ती आयुष्याच्या कामाला पण येते. आपण म्हणतो की बा तरुण बैलगाड्यात आले की भविष्य होऊ शकत नाही, त्यांच्याकडून काय होऊ शकत नाही. पण जी बैलगाड्यात जी चिकाटी तयार होईल ती आपण घरी बसून किंवा शिक्षण शिकून शिक्षणाचं ज्ञान येईल. पण चिकाटी माझ्या जन्मदाते मला, म्हणजे मी माझं उदाहरण देतो नाही, प्रत्येक माणसाला वेगवेगळं कारण असतं. बरोबर. तर ही चिकाटी बैलगाड्यात माणसाला जन्मदात जरी नसेल तर बैलगाड्यात शिकायला भेटते. वा. मित्रांनो, हे उच्च शिक्षित आहेत, MBA सारखा एक जर मुलगा हे सांगत असेल तर त्याच्यामागे काहीतरी तथ्य आहे. पण दुसरा बी आरोप होतो बघा. आता तुम्हाला जुन्या काळातली लोक भेटतात आणि म्हणत असतील नाही आता काय मजा येत नाही बैलगाडात, किंवा आमच्या वेळेस चांगलं होतं. तर काय तुम्हाला काय जाणवतं चर्चा केल्यावर का नाही आत्ता चांगलं आहे? कसं जाणवतं तुम्हाला? आता चुरस वाढली बैलगाड्यात. हां. जुने बैलगाडा मालक म्हणतात, जुने बैलगाडा मालक आम्ही पण आजोबांचा गाडा पाहिला. त्यांचं कसं होतं की बैल शर्यतीसाठी पण वापरायचे, शेती कामासाठी पण वापरायचे. आणि महत्त्वाचं असं होतं की आपला घरचा बाणा गावच्या यात्रेत नेऊन दाखवायचा, ही आनंद होता. पण आता प्रत्येकाच्या घरी बाणा आहेत, सगळे आहेत. पण बैलगाडा चालवणं, शेती आणि बैलगाडा, शेतीसाठी वेगळे बैल आणि बैलगाड्यासाठी वेगळे बैल, पहिले दोन्ही ठिकाणी बैल चालत होते. तर त्यावेळेस बैल घाटाने वर गेले तर समाधान होतं. आता सेकंदावर आलं, सेकंदावर मिली पॉईंटवर आलं, बैल जास्त पळणारी, की बाबा बैलांची कॅपॅसिटी पण वाढली पळायची. म्हणजे आपणच वाढवली किंवा बैलांमध्ये आपण चुरस लावून त्यांनी त्यांची क्षमता दाखवली, स्पर्धा वाढली. आणि पहिल्या काळातलं ब्रीडिंग आत्ताच्या ब्रीडिंगमध्ये आम्ही जर बारीकपणापासून बघतोय तर पहिली मोठी बैल, छोटा बैल, सगळे बैल पळायचे. पण आता असं झालंय की ज्या बैलाच्या अंगात सर्व गुण आहेत, की शरीर आहे पण बाकी चपळाई पण आहे, तेच बैल एक नंबर पळतात. बरं. त्या कारणास्तव सगळी माणसं म्हणतात की पहिलं बैलगाडा एकदम समाधानी होता, आता जरा मजा येत नाही. तर मजा न येण्याचं कारण की चुरस जास्त झाली. बरं. पहिली एवढी चोरस नव्हती. भारी यांचं ऑब्झर्वेशन आहे. आता बंटीकडे नेतो. बैल देखणा बैल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर बडवणे, चाप लावणे हा प्रकार घाटात चालतो. तर बंटी सारखा एवढा चांगला रुबाबदार बैल का चाप का बडवायचा ते सांगा. का बडवलं जातं? तर का बडवलं जातं याचं कारण म्हणजे आमचे आजोबा सांगतात की जर बैलाच्या गरजेपेक्षा जास्त ताकद तयार होती बैल आपण न चापल्यानंतर, म्हणजे बैलगाडा 4 बैलांच्या शर्यतीसाठी जो बैल पळतो, बैल जर चापला नाही तर त्याच्या शरीरात जेवढं ताकद जास्त तयार होती त्याचा आपल्याकडून वापर होत नाही. पहिले बैल अवताला हाकले जायचे, शेतीकाम करून घेतलं जायचं, नंतर गावात हे शर्यतीला न्यायचो आपण. तर आता बैल शेतीकामासाठी वापरत नाही, कोणी काही करत नाही. आणि तेवढा व्यायाम देऊन पण त्याची तेवढी ताकद गरजेपेक्षा जास्त तयार होती. या कारणास्तव. आणि बैल जर चापला तर आजोबांचं असं म्हणणं आहे की त्याचे पळायचं वय वर्ष वाढतं. त्याचे सांधे, बाकीची शरीर ताकद कमी झाली, वजन कमी झालं तर जास्त दिवस बैल टिकतो. बरं. आता हा बैल म्हणजे कसं आहे, असा प्युअर खिलार बैल, देखणा बैल, ताकदीचा बैल. तर तुम्हाला कधी काय वाटलं नाही सगळीकडे ट्राय करावा, म्हणजे चकडीला ट्राय करावा, इकडं करावा, कारण हा पळणारा बैल आहे, कुठं बी पळू शकतो. ट्राय करणं म्हणजे की बाबा बैलगाडा क्षेत्रात सगळे काम प्रत्येक जण छकडी पळवणाऱ्याचा अनुभव आम्हाला नाही की त्याच्याबरोबर कोणाबरोबर तरी लागीबांधी करणं, तिकडे नेऊन बैल पळवणं, त्यात पण रिस्क आहे. बैल तिकडे नेऊन पळवला, त्यानंतर इकडे आल्यानंतर पळतो, किती पळतो, त्याला जर सवय लागली, कोणते चुकीचा गुण त्याने डोक्यात घेतला की बाबा तिकडे गेल्यावर असं होते आपल्याला, मग इथं पण असंच होईल, या कारणास्तव आम्ही ह्या बैलाविषयी विचार नाही केला. आता घाटात कसं झालंय, घाटाची संख्या
आता पहिली कसे यात्रेचे घाट असायचे, पण आता घाटांची संख्या खूप वाढलेली आहे. तर कसं सांगाल याच्याकडे, कसं बघता? घाटांची संख्या वाढली आहे, बैलगाडा मालकांची पण संख्या भरपूर वाढली. बर. तर बैलगाडा मालकांनी बैलांना पण आराम देऊन आपला पण उद्योग व्यवसाय पाहून विभागून जर बैलगाडा शर्यत केली तर असं नाही होणार की बाबा मला कोणत्या घाटात चान्स नाही भेटणार आहे. पहिली अशी गावच्या शर्यती जर कमी झाल्या, माझा बैलगाडा चांगला पळतोय, तर माझ्या भागात तेवढ्या मोठ्या प्रमाणात शर्यत भरत नव्हती, म्हणून लांब लांब जावं लागतं. पण आता पुणे जिल्ह्यात 4 बैलांची शर्यती असं झाली की प्रत्येक गावोगावी 10, 15, 20 किलोमीटरच्या अंतरात सगळ्यात चांगल्या शर्यती भरतात आणि योग्य नियमाच्या भरतात. त्यामुळं अडचण काय नाही. बर. बंटीकडं जाऊया. बंटी, जसं आपण मी वारंवार शरीराचा उल्लेख करतो कारण बैल ही तसा आहे, पण बंटीचं वैशिष्ट्य काय बाकी बैलांपेक्षा? बंटी कसा वेगळा ठरतो? म्हणजे ठीक आहे असा मोठा बैल आहे, जातीवंत, पण बाकी वेगळं पण काय आहे बाकी बैलांपेक्षा? बाकी बैलांपेक्षा वेगळं पण म्हणजे बाकी बैल आणि बंटी आपण तुलना तर कोणत्या बैलाची कधीच करत नाही आणि ती करावी पण नाही कोणी. बरोबर. पण बंटीमध्ये जे चांगले गुण आहेत की बाबा आपण पण बाकीचे बैल सांभाळतो, हे करतो, तुलना नाही, पण एकदम शांत स्वभावी आणि की बाबा आपण म्हणतो की यात अंगात पाणी आहे, हा बैल खूप गरम आहे, हा खूप पळल, असं काय नाही. एकदम शांत बैल आहे की दिवसभरात जर त्याला पहिला फेरा पळून आला आणि त्याला वाटलं की 2 तास आराम करायचंय, आपल्याला इथं बसायचं की जागा नाही, पण तो माणसात पण बसतो. आत्ताच पाहताय तुम्ही, तर आपण बोलतोय पण त्याचं जे काम आहे, उभा आहे किंवा जागा सोडून गेलाय तरी त्याचं काम तो करतोय. वा. हे एक वेगळे पण त्याच्यात असं आहे की परिस्थितीशी अनुकूल करून घेतो, स्वतः करून घेतो. आपण त्याला करून देणं आणि त्यांनी स्वतःला करून घेणं, ह्यात त्यांनी त्याची हुनूक दाखवून दिली आपल्याला. वा वा. पण आता तो प्रश्न मी सगळ्यांना हा प्रश्न मुलाखतीत विचारतो, असा एक किस्सा सांगा की ह्या मुक्या जनावराला सगळं कळतंय, की म्हणजे एक किस्सा असं की अरे बापरे हे तर ह्याला एवढं कसं कळतंय, असा एखादा किस्सा? त्याला सगळं कळतंय असा किस्सा म्हणजे 4 बैल आपण पळवतो, 4 बैलांमध्ये बैल आहेत शेवट. जर पुढची बैल कधी कमी झाली किंवा त्याच्या जवळ आली तर यांनी कधीच पुढच्या बैलाला त्रास नाही दिला. आपण म्हणू बैल पळतोय पळतोय, पळता पळता दुसऱ्याला जाऊन धडकला. हा पळता पळता साईड काढून 1 नंबर बारी करतो स्वतः जीव एकटा करतो. पण पुढची बैल जर अडथळा आला तर त्याचा पळण्याचा मार्ग पळता पळता चेंज करून दुसऱ्या बाजूने गाडी पुढे घेऊन जातो. बरोबर. कुठल्या दुसऱ्या बैलाला इजा होऊ नये ह्याच्यासाठी. बरं, आता घाटातील शर्यती असतात आणि ही महत्त्वाचं आहे, म्हणजे ह्याच्यामुळे खूप वाद निर्माण होतात. खेळभावना काय होतं, पराभव ज्यावेळेस होतो त्यावेळेस खेळभावना म्हणजे थोडी बिघडते. कसं बघता पराभवाकडे, कसं बघता? पराभवाकडे बघून बैलगाडा पळत नाही आणि गाडा अशी शर्यत आहे की पराभवासाठी किंवा जिंकण्यासाठी जर केली तर माझा एवढा मोठा अनुभव नाही, पण ती सक्सेस होत नाही. गाडा शर्यत प्रेमानेच केली पाहिजे आणि मोकळ्या मनाने केली तर ती सक्सेस होती. खरं आज मुलाखत घेण्याचं वेगळं कारण मित्रांनो सांगतो. एका तरुणाच्या नजरेनं बैलगाडा शर्यत कशी आहे हे आपल्याला जाणायला भेटते. पण असं आहे ना की आता सगळे तेवढ्या स्पोर्टिंगली घेत नाही, तेवढं चांगल्या होत नाही, त्यामुळे काय काय वाद होतात, काय कायला खपत नाही, हार खपत नाही. तर काय सांगाल याच्याविषयी? हार प्रत्येक माणसाला ओढ असती जिंकायची, माणूस आहे, पण हार खपून घेणं हा एक असा मुद्दा होईल की आज जर तुम्ही हार खपून नाही घेत तर तुम्ही मैदान सोडताय असं होतं. आज हार झाली तर उद्या जीत आहे. उद्याच्या जीतसाठी किती ताकद लावतोय आपण आणि किती आजच्या जिंकण्यापेक्षा उद्या आपण किती ताकदीने जिंकतोय ह्याच्यात खरं महत्व मला वाटतं. कारण एक दिवस हार झाली म्हणजे बैलगाडा क्षेत्रात असं नाही समजलं जात की बाबा कायमची हार झाली. उद्या मैदान होतात, रोज मैदान होतात आणि प्रत्येकाला जिंकण्याची पण संधी भेटली पाहिजे की मीच कायम जिंकलो पाहिजे, मीच कायम असं झालं पाहिजे. हा मीपणा नाही पाहिजे बैलगाडा क्षेत्रात. ज्या ठिकाणी मीपणा आला त्या ठिकाणी माझ्या अनुभवानुसार बैल पळणे किंवा बैलाने आपल्यावर प्रेम करणे हे पण बैलांनी जाणतात, हे करतात. पण मला बंटीवरून असा अनुभव आहे की मीपणा जर मी नाही केला तर बंटीने माझ्यावर एवढं प्रेम केलंय पूर्ण घरावर, आमच्या संघटनेवर, की त्याचं कोणत्याच दृष्टीने तुलना केली नाही जाणार. वा.
ह्यांनी संघटना सांगितली, म्हणजे आलं टीम वर्क. आणि घाटातील शर्यत का अवघड मानली जाते, ही तर संच मोठा आहे, म्हणजे जवळजवळ 4 बैल पळणार, 1 घोडी पळणार, तर हे एवढं सगळं एकत्र आणणं आणि त्याच्यासाठी असतं माणसं सांभाळणं. कसं सांगाल ह्याच्याकडे, कारण खूप अवघड आहे आजकालच्या काळात. माणसं सांभाळणं म्हणजे आत्ता जेवढी एकत्र बैल आम्ही पळवतो सगळे स्वतःची म्हणून पळवतो. आणि माणसांचं काय होतं, मी पण आला तर माणसाला आपण बोलण्याची इच्छा तयार होती. बैलगाडा शर्यत आहे, 4 बैल आहेत, एकाचं काम नाही. आणि माणूस आहे, प्रत्येक माणूस. आपण पण काय येताना सगळं शिकून आलेलं नाही, प्रत्येकाच्या हातून प्रत्येक चूक होती. ती जेवढी पोटात घातली जाईल तितके दिवस बैलगाडा शर्यत चांगली चालेल. वा. माणसं सांभाळणं हा नाही, आपल्याला आई वडिलांनी सांभाळले, आपण बैलांना सांभाळतो असं म्हणण्यापेक्षा ते पण आपल्याला सांभाळतात. वा. ते आहेत तर आपल्याला बैलगाडा क्षेत्रात पण किंमत आहे. म्हणजे बैल आपल्याला सांभाळतात. आपण जर बैल पळतायत तर माणसाला माझा बैल पळतो म्हणून मी माणसाला बोलून काय होत नाही, तो ऐकून घेणार आहे बैल पळतोय म्हणून. पण त्याची चूक आहे का नाही आहे, पण पुढचं कसं सुधारता येईल ह्याच्यावर खरं कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. की आज चुकलंय म्हणून लगेच बोलून मोकळं व्हायचं, मग उद्याचा सुधाराचं काय, उद्याच ज्या वेळी चुकलंय काय भांडणं होतात काय होतात, तो बोलण्याचा विचार न करता उद्याचा सुधार कसा होईल हा जर विचार केला तर माझ्या दृष्टीने योग्य वाटतं आणि मी ते करतो. वा वा. मला होता होईल तेवढं करतो. बरं, घरच्यांची काय भूमिका असते, कारण कसं असतं तुमचे, आपण वडिलांना बघतो, खेळ शिकतो, तुम्ही बघताय, तुमची पुढची पिढी बघत राहणार, तर ही घरच्यांची भूमिका कशी असते? कारण काय होतं, तुम्ही MBA आहे तर काय काय लोक म्हणतात नको बैलगाड्या कशाला, बाकी बाबा दुसरं कर काय ना काहीतरी. तुम्ही मगाशी उत्तर दिलं की कशा पद्धतीनं हा आमच्या रक्तात नाद आहे, पण कधीतरी दडपण येत असेल की घरच्यांचं, बाबा नको ती बैलगाडा वगैरे. दडपण नाही येत असं मी म्हणत नाही, पण घरच्यांचं घरात खूप म्हणजे की बाबा जॉईंट फॅमिली आमची, भरपूर माणसं आहेत, आजी आजोबा चुलते वडील आई मुलं बाईक, म्हणजे तर प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असतं. पण सगळ्यांचं म्हणणं जुळून घेणं आपलं काम आहे. त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करून बैलगाडा शर्यतीचा नाद करणं हे पण योग्य आहे. घरच्यांचं जर निगेटिव्ह म्हणणं आलं तर त्याच्यावर आपण काय तोडगा करू शकतो. 2 तास आपण जर घरचं काम जास्त केलं आणि उरलेला वेळ बैलगाडा शर्यतीला दिला तर वेळेचं नियोजन केलं तर सगळी माणसं शांत होतील. पण आपण जर एकाच दृष्टीकडे गेलं किंवा मला बैल पळवायचे मग काम सोडून बैल पळवत बसलो तर ते योग्य नाही. बरं, आता आपण बंटीच्या जवळ आहे, सगळ्या तुमचं नाव पोचवलेलं आहे अगदी महाराष्ट्रभर, घाटात एकदम प्रसिद्ध बैल आहे. बंटी जवळ उभा आहे, बंटीनं काय शिकवलंय तुम्हाला महेशजी? बंटीनं तो जसा बैलांबरोबर मिळतं जुळतं करून घेतो तसं मला त्यांनी माणसांबरोबर मिळतं जुळतं करून घ्यायला शिकवलं. आणि मला त्यांनी जे आयुष्यात दिलंय ते परत माझ्या आयुष्यात मला भेटणं, की मी ती आपण कसं म्हणतो माझी एक इच्छा पूर्ण केली त्यांनी. की छोट्यापणापासून बैल पळवत होतो, बैल धरत होतो, आणि बंटीचा पळवायचा उद्देश किंवा बैलगाडा पळवायचा उद्देश आमच्या वडिलांचा नाद आहे. वडील की मी आहे तोपर्यंत बैलगाडा पळवणार अशी त्यांची इच्छा आहे. बर मित्रांनो, अजून एक किस्सा, आणि ही मला वाटते पहिल्यांदाच मी बी ऐकलं आणि तुम्ही बी ऐकलं असेल. म्हणजे लग्न झालं तर लग्नाला कसं कोण गाडी देतं, 4 व्हीलर देतं, अजून काय काय वस्तू देतं, पण तुमच्या लग्नात बैल दिली ही काय प्रकार आहे? तर आमच्या सासऱ्यांची आणि वडिलांची म्हणजे बैलगाडा किंवा ह्या क्षेत्रातूनच ओळख, दोघं पण बैलातले, त्या हिशोबाने त्यांची इच्छा होती. दोघांचं बोलणं झालं, त्यांनी 4 बैल 1 गाई 1 घोडी दिली लग्नात. बरं, मला वाटतंय असं लग्न म्हणजे बघितलंही नसेल की तुमच्या भाषेत काय वापरतात. आमच्याकडे अंधन वगैरे म्हणतात, तुमच्याकडे काय आहे म्हणलं? हो, अंधनच म्हणतो. आणि वडिलांनी पण बहिणीच्या लग्नात 4 बैल गाई म्हैस दिली. म्हणजे खऱ्या अर्थानं धन दिलं म्हणू आपण. ही सोनं पैसा त्यापेक्षा हे धन खूप मोठं आहे. बैल देणं किंवा गाई म्हशी, आणि ही पहिली परंपरा अशीच चालायची. पण ज्यावेळेस हे असं वेगळं पण आपण करतो, म्हणजे नाही का देणं, हे बैल दिले हे दिले, त्यावेळेस प्रतिक्रिया काय आली, म्हणजे समाजाच्या आसपासची प्रतिक्रिया काय होते? कारण हा वेगळा आहे, कारण हे पहिल्यांदा कधी झालं नव्हतं. प्रतिक्रिया ऐकणं म्हणजे पहिल्यांदाच घडलं होतं. त्यावेळी सगळेच खुश होते की आपण त्याच संकल्पनेत राहतो आणि दोन्हीकडे त्यांचं संगोपन होणार आहे, किंवा आपण ती फील्ड सोडून वेगळे
आणि मग ही गोष्ट घडतीये तर प्रतिक्रिया आल्या असत्या समाजाच्या, पण ह्याच्याविषयी निगेटिव्ह काय प्रतिक्रिया आली नाही. कारण आपण ज्या फील्डमध्ये राहतो त्या दृष्टीनेच निर्णय झालेला होता. बर, बंटीचं आवडीची बारी कुठली, की ही बारी माझ्या आजपर्यंत आवडीची आहे बारी, म्हणजे पळण्याची वेळ. म्हणजे आपण एक मिनटं गाडी जाऊ दे, आवाज काय येतो आहे ना चालू, ठीक आहे. तर महेशजी, बंटीचं आवडतं पारितोषिक, इकडं बारी म्हटलं जातं, कुठलं आहे? म्हणजे ही सगळ्यात जास्त आनंद दिला, आनंद तर नेहमीच देत असेल तो, तुमच्या अशा आवडीची बारी कुठली? देवघाटात बारी केली होती त्यांनी. तर दोन्ही राऊंडला कांड पळालं नव्हतं आणि कांड पळालं नाहीमुळं शेजारच्या बैलाला पळायला अडचण झाली. पण दोन्ही राऊंडला त्यांनी साईड करून 1 नंबर फायनल केली होती. पहिला राऊंड करून 1 नंबर फायनल केली, ती अविस्मरणीय बारी केली त्यांनी, की 3 फेरे पळून 1 नंबर झाला, सगळ्या बैलांची साथ झाली. पण त्या घाटातली बारी अविस्मरणीय का, तर अडथळा निर्माण होईल त्यांनी शेजारच्या बैलाला जुळून मिळून त्याची अडथळा कमी करून बारी 1 नंबर केली होती. ठीक आहे, आपण ही चर्चा करतोय. बंटीचे विक्रम सांगा, की ही विक्रम आहेत, असे कुठले विक्रम आहेत घाटात? बंटीचा विक्रम म्हणजे टाळगाव चिखलीचा घाट आहे. घाट 13 सेकंदाचा आहे. तर 13 सेकंदाच्या घाटावर प्रत्येक वर्षी एक 8, 9, 10 बाऱ्या होतात. तर त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आम्ही नेला होता. तर सिरियल आणि 1 नंबर फायनल केली होती त्यांनी. तर त्या घाटाचं पहिलं रेकॉर्ड मी ऐकण्यात आलंय की 12 सेकंद 32 मिली पॉईंटचं होतं. त्याच्या आत कोणी घाट आला नव्हता. तर त्यांनी फायनल केली होती बंटीनी 12 सेकंद 33 मिली पॉईंट त्या घाटात पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी असा योग आला की बंटी मण्याबरोबर झोपायची वेळ आली. तर त्या दिवशी त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलं, 12 सेकंद 04 मिली पॉईंटला घाट आणला. तर ते रेकॉर्ड आत्तापर्यंत सगळ्यात मोठं रेकॉर्ड झालं, की आपल्या ऐकण्यातलं हा घाट आत्तापर्यंत कोणत्या बैलांनी किती आणला. पण त्यांनी तेवढं जे आणलं ते परत भूतोन भविष्याती झालं. वा, अरे आपण काय गोष्टी विचारण्याच्या अगोदर, बंटी तर तुम्ही बघताय, बंटी एकदम म्हणजे आपण म्हणू की एकदम उठावदार बैल आहे. आता दावण काय काय बघू आपण, की अजून काय काय? हा आमचा बैलांचा गोठा, एकदम प्रशस्त गोठ आहे. कधी बांधलाय हा? 2014 साली बांधलेला आहे. होय. घोडी ही बैलां पुढे पाळणारी आमच्या राणी नाव. हो. बर, ही कुठून घेतलेली? ही खेडमधून आणली होती आम्ही. बर, अरे वा, ही खूप देखणं वासरू आहे. हा बंटी शेठचा भाऊ ही. अरे वा, कृष्णा. कृष्णा, काय नाव कृष्णा? जन्माष्टमीला जन्म झाला त्याचा. अतिशय देखणं, मला वाटतं बंटी सारखंच होईल. हा मन्या. मण्या नाव. बर, मण्या तयार करताय. मोठा आहे पण त्याचं वय फक्त 12 महिने. 12 महिने? हो. एवढं कसं? म्हणजे असली तर आम्ही खरेदी केली होती ना, त्यांच्याकडे 8-10 एकदम प्युअर जातीच्या गायी आहेत. त्या गायी एकदम मोठ्या आहेत. तर ते प्रदर्शनासाठी बैल तयार करतात. बरोबर, मला आलं लक्षात. पुढे हा हरण्या, तांबडा खिल्लार आहे. ह्याचं वय काय? याचं वय 14 महिने. 14 महिने? हो. अरे बाबा, आदतलं एकदम चांगलं वासरू. शिकवाय केली का सुरुवात? हो, पळतोय तो अजून. हा बॉबी. हा मी पळता घेतला होता. याचं वय 1-2.5 वर्ष आहे. होय. हो. ह्याचं काय वैशिष्ट्य? पळतोय का आता? हो, हा डाव्या खांदी पुढं आणि मागं दोन्ही ठिकाणी पळतो, कांड्यावर आणि जोत दोन्ही पण. हा बंटी शेट बरोबर झुपलाय. बंटी शेट. हा सोन्या, आणि याच्याबरोबर आणखी एक बैल घेतलाय चिम्या. ते दोन्ही आम्ही 15,50,000 रुपयाला बंटी शेट समोर पळवण्यासाठी घेतले होते. पुढे कांड्यात पळा. हा कांड्यात पळण्यासाठी. त्यानंतर आम्ही जोकाटात घेतला, जोकाटात पण पळतो. हा राणा. हा बंटी शेट समोर बंटी शेटचं भविष्य घडवण्यात यांनी खूप मोठा मोलाचा वाटा दिलाय बंटी शेटला. गुरु. हो, बंटी शेटचा गुरु. बर, हा कुठून घेतलेला आहे? हा कळंब मधून घेतला होता, बालेरावांकडून. बर, पहिल्यांदा शिकवलं. हरिचक्कर म्हणून मित्र आहेत, त्यांनी घेऊन दिला होता आम्हाला. होय.
ह्याचं किती वय आहे आता? ह्याचं 3.5 वर्ष वय आहे. आत्ता पळतोय का? हो पळतोय, बंटी शेट समोर पळतो. बरं, अजून एक देखणा आपण बैल म्हणू, हा चिम्या. चिम्या. बरं, मगाशी उल्लेख केला तो. हा बंटी शेट समोर पळतो. ह्याचं वय आहे 2.5 ते 3.5 वर्ष वय आहे याचं. बरं, आणि आता अजून एक घोडे. आमच्या बैलांसमोर जी घोडी राणी पळती, हां, तिची बहीण आहे, बहीण आहे. बरं, राधा नाव आहे हिचं. घोडीचं का हो एवढं महत्त्व असतं घाटात? घोडीचं महत्त्व म्हणजे सगळ्यांचं दिशादर्शक आपण जे म्हणतो, प्रत्येकाचे गुरु, तसे घाटात बैलांना दिशा दाखवायचं काम घोडी करते. आणि त्यामुळेच घोडीच्या शेजारी बैल बांधलेलं असते की त्या ओढीनं जावं. हो, गोटा अतिशय चांगला बांधलेला आहे. आणि मित्रांनो बघा, माती वापरली जाते, कुठलंही असं बाकी दुसऱ्या गोष्टी वापरल्या नाहीत, कॉन्क्रिटीकरण किंवा काय. एक मोठी दावण. चला मग महेश जेवायचं, अजून बसून गप्पा मारू. ठीक आहे सर. हा सोन्या आणि याच्याबरोबर आणखी एक बैल घेतलाय चिम्या. ते दोन्ही आम्ही 15,50,000 रुपयाला बंटी शेट समोर पळवण्यासाठी घेतले होते. पुढे कांड्यात पळा. हा कांड्यात पळण्यासाठी. या बैलाचं नाव? त्यानंतर आम्ही जोकाटात घेतला, जोकाटात पण पळतो. ह्याचं हा राणा. हा बंटी शेट समोर, बंटी शेटचं भविष्य घडवण्यात यांनी खूप मोठा मोलाचा वाटा दिलाय बंटी शेटला. गुरु. हो, बंटी शेटचा गुरु. बर, हा कुठून घेतलेला आहे? हा कळंबमधून घेतला होता, बालेरावांकडून. बर, पहिल्यांदा शिकावलं. आमचे हरिचक्कर म्हणून मित्र आहेत, त्यांनी घेऊन दिला होता आम्हाला. होय. ह्याचं किती वय आहे आता? ह्याचं 3.5 वर्ष वय आहे. आत्ता पळतोय का? हो पळतोय, बंटी शेट समोर पळतो. बरं, अजून एक देखणा आपण बैल म्हणू, हा चिम्या. चिम्या. बरं, मगाशी उल्लेख केला तो. हा बंटी शेट समोर पळतो. ह्याचं वय आहे 2.5 ते 3.5 वर्ष वय आहे याचं. बरं, आणि आता अजून एक घोडे. आमच्या बैलांसमोर जी घोडी राणी पळती, हां, तिची बहीण आहे, बहीण आहे. बरं, राधा नाव आहे हिचं. घोडीचं का हो एवढं महत्त्व असतं घाटात? घोडीचं महत्त्व म्हणजे सगळ्यांचं दिशादर्शक आपण जे म्हणतो, प्रत्येकाचे गुरु, तसे घाटात बैलांना दिशा दाखवायचं काम घोडी करते. आणि त्यामुळेच घोडीच्या शेजारी बैल बांधलेलं असते की त्या ओढीनं जावं. हो, गोटा अतिशय चांगला बांधलेला आहे. आणि मित्रांनो बघा, माती वापरली जाते, कुठलंही असं बाकी दुसऱ्या गोष्टी वापरल्या नाहीत, कॉन्क्रिटीकरण किंवा काय. एक मोठी दावण. चला मग महेश जेवायचं, अजून बसून गप्पा मारू. मगाशी आपण चर्चा केली, पण आता सगळ्यात म्हणजे आर्थिक बाजू तुम्हाला विचारतो. ही सगळी दावण किंवा बंटीला किती खर्च येतो महिन्याचा? खर्चाचा कोण कुठलाही मालक त्याच्यासाठी बैल अनमोल असतो, पण बंटीला किती खर्च येतो? त्याचा खर्च आजपर्यंत कधी काढला नाही, पण एक रेग्युलर बैल सांभाळायला 5,000 ते 7,000 रुपये खर्च येतो महिन्याला. बर, त्याला आहार वगैरे काय असतो? आहार रेग्युलर चुनी, मका बारडा, डाळ, रेग्युलर सारे, असं एक्स्ट्रा काही नाही. बाकी काय नाही वेगळं देत, पण त्याची खाण्याची कॅपॅसिटी चांगली, म्हणजे चांगला खातो त्यामुळं सगळ्या गोष्टी होतात. बरं, आता ह्या बैलात फ्युचर कसं पाहता, भविष्य कसं पाहता बैलगाडामधील? भविष्य की बैल चापल्यानंतर पळणं हे महत्वाचं. आता तो त्याच्या अंगात जोवर जीव आहे तोपर्यंत पाळणार, हे आम्हाला जाणवतं. बरं, जाणवतं म्हणताय तुम्ही. आता कोणाकोणाबरोबर पळायची पुढं, कारण हे काय गोष्टी असतात, कुणाबरोबर ही जी गाडी चांगली पडेल, कारण व्हिडिओ बघतात, लोकांना माहिती नसतं, आपल्या मनात फक्त चर्चा चालू असतात. तर ह्याची गाडी कोणाबरोबर चांगली पळेल? आता गाडी चांगली करण्याची इच्छा म्हणजे की आमची घरची 4 बैल करायची एक इच्छा आहे. बरं, आम्ही चरोली घाटात घरची 4 बैल झुपली होती, तर 11 सेकंद 38 मिली पॉईंट बारी झाली होती, चांगली झाली होती. पण दुसऱ्या राऊंडला थोडी बारी लांब गेली. ती आमची इच्छा आहे की भविष्यात, आतापर्यंत सगळे बैल चांगले झुपून झाले, सगळ्यांच्या सावडी चांगल्या झाल्या, कोणाचा काय रागरोष नाही, पण घरची 4 बैल झुपायची इच्छा, म्हणजे अख्खा सगळा घरचा साज करायची सगळा. हो, तशी बैलही तुमच्याकडे भरपूर आहेत. हो, आम्ही याआधी एकदा घरचा साज केलाय आणि 1 नंबर झाली, फायनलला 2 नंबर फायनल झाली. तर आता तुमचं म्हणजे बघितलं आपण, खूप साऱ्या गप्पा मारल्या. आता घाटामध्ये आपण म्हटलो की तरुणांचं प्रमाण वाढते, तर काय काय बदल झाले पाहिजेत घाटात अजून, असं तुम्हाला वाटतंय? बदल घाटात म्हणजे आता शर्यती चालल्यात, ह्या सगळ्या सुधारितच चाललेल्या आहेत, की असे मोठ्या प्रमाणात बदल होण्याजोगं काय इच्छा तर नाहीये.
पण रागरोज कोणी कोणाचा धरला नाही पाहिजे, हीच एक मनाची इच्छा आहे. किंवा आपली म्हणण्यापेक्षा प्रत्येकाची. बरोबर. हा, बैलगाडा क्षेत्रात जे आहेत ते. बरोबर. म्हणजे आनंदात बैलगाडा आनंदात खेळला बैलगाडा. जावा, घाटात ज्या पद्धतीनं जोश असतो तो जोश घेऊन घरी राहावं, चांगल्या कामाला वापरावा. पण आता ही तर सगळी आपण चर्चा करतोय, पण त्या चर्चेबरोबर असतं की काय एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की ही घाटातल्या शर्यती असतात. त्याच्या आता मगाशी आपण बोललोय की अपयशाबद्दल बोललो, त्याच्यानंतर की ती गाडीत सारखे सारखे घाट भरतात, पण बैलाला किती दिवसात पळावं असं तुमचं काय मत आलंय? एक आठवड्याचा बैल पळवण्यासाठी आराम पाहिजे. तर बैलाची जर खूपच राग असेल, मनात चांगली ताकद असेल, तर 4 दिवसांनी बैल पळवला तरी चालेल. पण आठवड्याने बैल पळवला तर जास्त दिवस पळेल, ते शरीराला काही इजा होणार नाही, त्याची शरीराची रिकव्हरी पण होईल 8 दिवसांनी. बरं. आता अशा मुद्द्याकडं मी विचारेन, तो मुद्द्याविषयी कोण बोलत नाही, हा प्रकार चालू आहे का मला विचारा. काय काय बैलांना असं स्टेरॉइड वगैरे दिलं जातं, आहे का असं? आहे का? म्हणजे किंवा आहे का तुमची? बैल आणि माणूस, मी ऐकलंय की माणसं स्टेरॉइड घेतात की शरीर स्पर्धा असतात, शरीर फुगवलं जातं त्यासाठी स्टेरॉइड घेतात. पण बैल हा मुका प्राणी, त्याला स्टेरॉइड दिल्यानंतर त्याला काय कळत नाही किंवा काय होत नाही की स्टेरॉइड दिलंच जात नसेल असं मला वाटतं. प्रत्येकाची इच्छा आहे की बैल म्हणतात की इंजेक्शनवर बैल पळवतात, हा पळवतो, हे ते दिलं असतील. बैलांना जर काय आजार असेल तर आजारावर उपचार करणं इंजेक्शनाने बरोबर आहे, पण स्टेरॉइड देऊन बैल पाळणार हे माझ्या मनाला पटत नाही. पण तुम्ही बी ऐकत असाल हो, की मी ऐकतो इंजेक्शनावर बैल पळतात, इंजेक्शनावर बैल पळतात, हे प्रत्येक ठिकाणी चर्चा आहे, पण ते बैलगाडा क्षेत्रात होत नाही होत. या सगळ्या अफवा आहेत. हो, अफवा. आणि मला वाटतं असं करूही नाही. मुक्का प्राणी आहे, मुक्का म्हणण्यापेक्षा सगळंच कळते. तुम्ही जसं सांगितलं की बंटीला जेवढं कळतंय तेवढं आम्हाला, म्हणजे आपल्या ह्याला बी माणसांना बी कळत नाही. आता जाता जाता आपण शेवटाकडे येऊया. बैलगाडा बघताय तुम्ही, सगळं स्पर्धा आहे, खूप प्रसिद्धी आली आता खूप. तर बैलगाडा काय शिकवतो, म्हणजे आपल्या तरुण वर्गाला काय शिकलं पाहिजे? मग सांगितलं तुम्ही, पण तुम्हाला अशी कुठली गोष्ट शिकवली की नाही ही मी कुठं शिकलो नसतो? बैलगाड्याने संयमाने आपल्याला जे अचिव्हमेंट पाहिजे ते घ्यायचं शिकवलं. प्रत्येक गोष्टीत आपण की कसं मला हे पाहिजे म्हणून उठलो, मला तेच करायचंय आणि तेच होणार आहे असं नाही. बैलगाड्यात उठले आणि बैल चालू झाला पळायला असं मी तरी पाहिलं नाही पळायला. ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी संयम ठेवला, ज्यांनी त्यात जीव वाचला, त्याचा बैलगाडा चांगला पळतो. आणि बरं, मी तुम्हाला मेसेज नाही म्हणत कारण आपण सगळी तरुण असतो, पण आपलं काय सांगाल जे नवीन येतात, ज्यांना बैल पाहिजे, चांगलं खरेदी करायचे, चांगलं नाव करायचे, काय करावं त्यांनी? काय वाटतं तुम्हाला? जर आपण बैलगाडा क्षेत्रात नवीन असेल तर बैलगाडा एकट्या दुकट्या पळवण्याचं काम नाही. ज्या सवंगाड्यासोबत आपण बैल पळवतोय त्याचं संगनमत, आपलं संगनमत, सर्वांचं एकमताने बैल खरेदी, बैल पळवण्याची प्रत्येकाची इच्छा, कोणत्या बैलावर कोणता बैल घालायचा, हे सर्वानुमते जर बैलगाडा चालला तर बैलगाडा 1 नंबर चालणार. बरं मित्रांनो, खूप विषयावर चर्चा केली आणि महेशजींनी दिलखुलास उत्तरं दिली. तर पाठीमागं आहे बंटी शेट. बरं, शेट नाव कसं पडलं, ते काय विषय, शेट का म्हणते त्याला? बंटी शेट म्हणजे त्याला प्रेक्षकांनी बंटी शेट मानायला सुरुवात केली का, तर त्याचा राहण्याचा, पाळण्याचा, रुबाब, बसण्याचा, घाटात येऊन पाहिलं तर तो निवांत बसतो, कोणाला काय त्रास देत नाही. पळायच्या वेळी जर धावपट्टीवर आणेपर्यंत एकदम निवांत येतो, की असं नाही की बाबा त्रास देत आलाय, इथं येऊन त्रास दिला, असं काय कधी केलं नाही. तर सगळ्यांची इच्छा झाली की हा शेट सारखा वागतो म्हणून त्याला बंटी शेट असं म्हणतात. ह्याच नावाबरोबर, बंटी शेट या नावाबरोबर आजची मुलाखत संपूया. तुम्हाला यश मिळत राहो आणि बंटी शेट ते यश देत राहील. जसं तो लकलकतोय तसं ते यश लकलकीत मिळो अशा आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. एवढं वेळ दिलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि मित्रांनो, या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.